नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा व्हिडिओ सिंह राशीच्या लोकांसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी 28 ते 30 जून हे 3 दिवस विशेष महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. स्वामींच्या कृपेने आणि सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या कामामध्ये अडथळे येत होते ती कामे आता मार्गी लागण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या मनातील चिंता, अस्वस्थता आणि भविष्यासंबंधी असलेली भीती हळूहळू दूर होईल आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरातील सदस्यांकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल. तसेच एखादी मोठी आनंद वार्ता कानावर येऊ शकते. आर्थिक बाबतीतही परिस्थिती सुधारण्याचे संकेत आहेत. जुन्या अडचणी दूर होऊन नवीन संधीचे दरवाजे उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन लाभदायक योजना मिळू शकतात, तर नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगती आणि कौतुकाची शक्यता वाढू शकते. स्वामींच्या आशीर्वादामुळे मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होतील आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळवण्याची प्रेरणा मिळेल. या काळात संयम, मेहनत आणि श्रद्धा कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही अफवा किंवा नकारात्मक विचारांपासून दूर राहून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यास मोठे यश प्राप्त होऊ शकते. हे 3 दिवस तुमच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि नवीन आशा घेऊन येऊ शकतात. स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवा, सत्कर्म करत राहा आणि प्रत्येक क्षण सकारात्मकतेने जगा. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाची नवी पहाट उगवण्याची हीच ती योग्य वेळ ठरू शकते. मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी 28 ते 30 जूनचा हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात काही अनपेक्षित पण आनंददायी घटना घडण्याचे संकेत दिसत आहेत. ज्या व्यक्तींनी अनेक दिवसांपासून संयम आणि मेहनतीने आपल्या ध्येयासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांना आता त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळण्यास सुरुवात होऊ शकते. नशिबाची साथ मिळाल्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होतील आणि मनामध्ये नवीन उत्साह निर्माण होईल. घरामध्ये शुभ कार्याची चर्चा होऊ शकते किंवा एखादी आनंदाची बातमी संपूर्ण कुटुंबाला सुखावून जाईल. आर्थिकदृष्ट्या काही नवीन मार्ग खुला होऊ शकतो, ज्यामुळे भविष्यातील चिंता कमी होण्यास मदत मिळेल. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक बदल जाणवतील. लोक तुमच्या विचारांचे आणि निर्णयांचे कौतुक करतील. समाजामध्ये मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. ज्या व्यक्ती नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत किंवा नवीन कामामध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत, त्यांच्यासाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. मात्र कोणताही निर्णय घेताना शांतपणे आणि विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे. स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि प्रामाणिकपणा, मेहनत यामुळे जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होईल. तसेच या दिवसांमध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तींकडून एखादी महत्त्वाची मदत मिळू शकते. जुने गैरसमज दूर होऊन नातेसंबंध अधिक दृढ होतील. अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. स्वामींच्या आशीर्वादामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊन नवीन संधीचे स्वागत करण्याची ताकद मिळेल. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये सकारात्मक विचार ठेवा. कोणाच्याही वाईट बोलण्याकडे लक्ष देऊ नका आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात राहा. कारण स्वामी समर्थांची कृपा जेव्हा सोबत असते तेव्हा नशिबाचे बंद दरवाजे सुद्धा उघडण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो, जीवनामध्ये काही क्षण असे येतात जे संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकतात आणि सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हे 3 दिवस अगदी तसेच ठरण्याचे संकेत दिसून येत आहेत. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतात, ज्या इच्छांसाठी मनोमन प्रार्थना करत होतात, त्या इच्छा आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येऊ शकतात. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल आणि प्रत्येक कामामध्ये नवीन उमेद निर्माण होईल. जे लोक आतापर्यंत निराश होते त्यांच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण दिसू लागेल.
नशिबाची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ शकतात. या काळात स्वतःवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तुमच्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचे फळ तुम्हाला योग्य वेळी मिळणार आहे. मनामध्ये कोणत्याही प्रकारची भीती किंवा नकारात्मक विचार करू नका, कारण स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण होईल. घरामध्ये वातावरण आनंदी राहील, नातेसंबंधामध्ये गोडवा वाढेल आणि एखादी मोठी खुशखबर संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचे कारण ठरू शकते. त्यामुळे हे दिवस सुद्धा श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेने व्यतीत करा. कारण पुढे येणारा काळ तुमच्या जीवनामध्ये नवीन यश, सुख आणि समृद्धी घेऊन येण्याचे संकेत देत आहे. मित्रांनो, 28 ते 30 जूनचे हे शेवटचे 3 दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी नवीन आशा, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येण्याचे संकेत देत आहेत. अनेक दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष आता हळूहळू संपण्याची वेळ आली आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनातील काही महत्त्वाच्या समस्या दूर होऊ शकतात आणि मनातील हवी असलेली शांती प्राप्त होऊ शकते. जे काम अनेक अडचणींमुळे रखडले होते ते आता पूर्ण होण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकू शकते. त्यामुळे मनामध्ये विश्वास आणि संयम कायम ठेवा. या दिवसामध्ये तुमच्या आयुष्यात एखादी अशी आनंदाची बातमी येऊ शकते जी केवळ तुमच्यासाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आनंद आणि उत्साह निर्माण करेल. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण होऊ शकतात किंवा पूर्वी केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल आणि अनेक लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. मात्र या काळात विनम्रता आणि सकारात्मकता कायम ठेवणे तितकेच आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा घाईगडबडीत घेतलेला निर्णय टाळा. स्वामी समर्थांवरील श्रद्धा, प्रामाणिकपणा, प्रयत्न आणि सत्कर्म यामुळे तुमच्या जीवनातील प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. दररोज स्वामींचे नामस्मरण करा, मोठ्या माणसांचा आदर करा आणि गरजू व्यक्तींना मदत करण्याचा प्रयत्न करा. अन्नदान करा. या छोट्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात. शेवटी एवढंच सांगू इच्छितो की नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवून सातत्याने पुढे जात राहतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ अवश्य लिहा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम राहू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.